कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि हा व्हिडिओ ना नक्की शेवटपर्यंत ऐका. जास्त मोठा नाही बनवत, पण शेवटपर्यंत ऐका. काही चुकीचं बोलले का, कोणाला काही चुकीचं बोलते का, ते शेवटपर्यंत ऐका. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर दादा, माझ्या गावाला ना, हे तुम्हाला माहिती आहे, मला असं बसल्या बसल्या आठवण आले की मी व्हिडिओ बनवत असते. म्हणजे पहिली आठवण आली काय की व्हिडिओ बनवते. ते घरातले व्हिडिओ मला आवडत नाही टाकाय. तर आमच्या गावाला सीना नदी आहे. सीना नदी मोठी नदी आहे, सीना नदी. आणि सीना नदीच्या त्या साईडला आम्ही अलीकडं राहतो, ते पलीकडं मंदिर आहे. असेच पावसाचे दिवस होते. पाऊस आला ना, म्हणजे ध्यानात खूप काही गोष्टी आठवतात मला पावसाच्या. तर त्या नदीच्या कडेला शंकराचं मंदिर होतं, अजून मंदिर होतं. तर मी ना असेच नदीला पाणी येणार होतं, नदीला पूर आला आणि थोडं पाणी होतं तर आतमध्ये गेले होते, पलीकडे गेले होते, पण तिकडनं इकडे यायला रस्ताच नव्हता. तर मग लई वेगाने पळत आले आणि पाणी फुरसाण म्हणजे सगळं लाकडं वगैरे सगळं नदीला वाहून आलं होतं. तशा ह्याच्यातून मी एवढी पळत आले आणि मी थोडंसंच राहिलं होतं, तोपर्यंत पाण्याने गाठलं मला. असं काही नाही, मला पोहायला येत होतं. जरी पाण्यात गेले असते तरी पोहायला यायचं मला. कारण की पोहायला येण्याचं कारण मी दिवसभर नदीलाच राहायचे. मी आणि माझ्यासारख्या अनाथ अजून 2 मुलं होते, एक मुलगी आणि एक मुलगा. आमच्या तिघाची जोडच असायची. पण त्या दिवशी ते दोघं आले नव्हते. मी एकटीच मंदिरात गेले होते. पण मंदिरात कशासाठी जायचं तुम्हाला माहीत आहे? मंदिरात जायचं, तिथं कोणी काही ठेवतं आहे का, पैसे ठेवतं आहे का पिंडीवर, परत काय नैवेद्य काय ठेवतं आहे का हे बघायला जायचं. म्हणजे एक टायमाचं जेवण तेवढंच खायचं, तेवढंच बसायचं. अशा हेतून मी मंदिरात जायचे. पण त्या पाऊस थोडंसं राहिलं क्रॉस करायचं, नदी क्रॉस करायची, तेवढंच मला पावसाने गाठलं. पाऊस तर येतच होता, पण पाण्याने. त्या पाण्यात जी वाहत वाहत गेले ना, तर मी 3 ते 4 तास लाकडांमध्ये अटकले होते, गुंतले होते. म्हणजे गावाला माहिती ना, पाणी नदीला पाणी आलं की पहिला पाऊस झाला आणि पाणी आलं की सगळे लाकडं येतात, घाण येते पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये गुंतले 3 ते 4 तास. मग नदीला पाणी, बंधाऱ्याचे दारं बंद केले होते, दार खोलले नव्हते. मग एवढं पाणी आलं की मी त्या लाकडांमध्ये ना, असं वाटायचं अजून लाकडं माझ्या अंगावरती येऊन बसते ना. त्या कचऱ्यामध्ये ना मी दबून गेले होते. पण मी काय केलं, हात आहे ना, फक्त हात मी वरती दाखवायचे आणि वरती तलाव आहे ना, बंधाऱ्याचा रस्ता, त्या रस्त्याला पब्लिक येणं जाणं करायचं त्या रस्त्याहून. पण अचानक मग कोणाचं तरी लक्ष गेलं माझ्याकडं. कोणाचं तरी लक्ष गेलं की इथं कोणतरी आहे म्हणजे मी दिसतच नव्हते, पूर्ण पॅक झाले होते लाकडांमध्ये. आणि ते कशासाठी गेले, ते एक पोटाची आग असते बघा. तशा पावसामध्ये तिकडं जाणं म्हणजे एक पोटाला भूक लागली ना, माणूस काही करू शकतो, चोरीसुद्धा करू शकतो. ते एक भुकेची आग असते. आणि तशा वेळेमध्ये किती लोकांनी किती खायला देऊन भूक जास्तच लागलेली असते. तुम्हाला काय कळणार, तुम्हाला नाही माहीत होते, मी सांगते तुम्हाला. पण माझ्या हातातले काय नैवेद्य, काय पिशवीत काय होतं ना, ते सोडलं नाही मी. नाही म्हणलं, मी ह्याच्यासाठी इथं आले आणि हे हातातलं कसं काय सोडायचं. नाही सोडलं, ते तसंच ठेवलं. मग बघितलं मला कोणीतरी, पण त्यांचीसुद्धा ताकद नव्हती की मला पाण्यातून बाहेर काढायचं. कसं काढायचं होतं, कारण की परिस्थितीच तशी झाली होती माझी. पूर्ण पॅक झाले होते. मला वाटत नव्हतं की मी ना, की आता ह्या पाण्यातून हे लाकडातून बाहेर निघन म्हणून, असं मला वाटतच नव्हतं. तर मग त्यांनी बघितलं मला. मग माणसं जमा झाले, म्हणले कोणाचा तरी हात हालतोय म्हणले वरती. आणि येडेबाबळीचे लाकडं म्हणजे येडेबाबळी तुम्हाला माहीत आहे, कोणाला माहिती असते आणि कोणाला माहीत नसते. ते येडेबाबळीला जाऊन गुंतले होते. मग 4 तास पाण्यात उभी होते, अशी वरच लाकडात तरंगले होते 4 तास. पूर्ण शरीर सुम पडलं होतं. आणि वाट बघायची मला ना, असं कोणाला आवाज देता येत नव्हता. मस्त बंधाऱ्यावरून माणसं जायचे यायचे.
पण मला आवाज म्हणजे थंडीने असं झालं ना, ते आवाज आतली आतच आवाज राहिला होता माझा. मग बघितल्याच्या नंतर त्यांनी रशी टाकून दावे टाकून मला त्यांनी ते लाकडं ओढले. 3-4 पोरं आतमध्ये आले, मोठे मोठे पोरं आतमध्ये आले. ते लाकडं काढले अंगावरचे आणि मी खुल्ली झाले. मग खुल्ली झाले की लगेच धरलं मला त्यांनी. परत जाणार होते कारण की सहनशक्ती राहिलेली नव्हती अंगामध्ये, व्याकुळ झाले होते. मग त्यांनी बाहेर काढलं मला. बाहेर काढल्याच्या नंतर वरती आणलं उचलून. आणि मला कॅपॅसिटी नव्हती की मी आता ह्याच्यामधून मी जगन आणि मला कोणी बाहेर काढेल म्हणून. आणि मग मला वरती घेऊन आले. ते वरती घेऊन आल्याच्या नंतर आले आणि रस्त्यावर बसले. रस्त्यावर बसले, सोडलं त्यांनी वरती, बसले ना तिथंच बसले. घरी गेले. घर कसलं, पिशवीपाशी गेले, झाडाखाली पिशवी असायची, पिशवीपाशी गेले. कपडे बदलले आणि बसले निवांत. त्या टायमाला मला एवढं दुःख लागलं होतं, एवढं माझ्या मनाला वाईट वाटलं होतं की हा दिवस, हा टाईम माझ्याला कधी निघून जाईल. ह्या गोष्टीची आतुरतेने वाट बघायची मी की हे एकटीचं जीवन, एकटीचं राहणं, एकटीचं खाणं, हे माझ्या आयुष्यात किती दिवस आहे आणि कवर राहायचं आहे असं. काय ठिकाणी पाहुणे बघायला यायचे, आजोबा होते माझे, पण आजोबा माझ्यापाशी राहत नव्हते. आजोबा 4 दिवस इकडं, 4 दिवस त्यांच्या मुलांकडं. आजी ऑफ झाल्याच्या नंतर आजोबाने थोडीशी साथ सोडली त्या असं म्हणू नये, पण विलाज नव्हता. ते पण थकले होते आणि ते मला कसे सांभाळणार. आणि मग तशा कंडिशनमध्ये बसले झाडाखाली रडत ना. खूप वाईट वाटलं मनाला माझ्या. ती गोष्ट मला ना आता आठवली म्हणून मी तुम्हाला सांगितली. नाही तर तुमचं म्हणणं असतं की ताई तेच व्हिडिओ बनवता तुम्ही, तसेच व्हिडिओ बनवता नेहमी. पण कसं असतं दादा, मनात आलेली गोष्ट ना असं वाटतं सांगितली तर बरं वाटतं. जे आपल्या आयुष्यात घडलं आहे ना ते सांगायला काहीच हरकत नाही. आणि ह्याच्या कोणी वाईट कमेंट करण्याचा विषय पण येत नाही की तुम्ही अशा का बोलल्या आणि तशा का बोलल्या. विषय येईन एक की तुम्ही सारखे सारखे तेच व्हिडिओ टाकता, तसेच व्हिडिओ टाकता असे म्हणते. पण असं ह्या व्हिडिओमध्ये वाईट, चुकीचं असं कुठंच कसलाच शब्द तुम्हाला आवडणार नाही. एक दादा येतं, ते माझे पूर्ण व्हिडिओ बघतात. मी जे काय बोलले ना ते सुद्धा ते सांगते ना एकदम व्यवस्थितपणे. कसं असतं ह्या दुनियामध्ये ना अपसवरती लोक झाल्यात. कोण कुणाचं नसतं. आपलं कोण आणि परखं कोण आता लोकांना समजत नाही ती गोष्ट. आता ना लय चेंज झालं आहे, वेगळं झालं आहे. एक रक्ताचं नातं म्हणजे आईबापाचंच. त्या मुलीने आईला आणि वडिलांनाच मनातली गोष्ट सांगावं, इतर कोणाला काही सांगून फायदा नाही. तर मला झालेला त्रास, झालेलं दुःख हे मी ना कधीच कोणाला सांगत नसायचे. माझ्या जास्त मुलांनासुद्धा मी आता जास्त सांगत नाही. माझ्या नवऱ्यालासुद्धा कधी कधी नाही सांगत की त्यांना टेन्शन येतं असं सांगितल्यावर. आता माझे मुलं आहेत ना नको म्हणतात, हे भूतकाळातले व्हिडिओ नको बनव म्हणतात. शिदा बोलतात माझे मुलं, कशाला बनवते, तुला अवघड वाटतं. पण मला अवघड नाही वाटत. एक ती आठवण आहे ना, म्हणून ती आठवण मी तुमच्यासमोर मांडते. आणि मुलांना वाटतं हिला त्रास होतो आहे म्हणूनच व्हिडिओ बनवते. तर असं काही नाही. मी एक माझी पहिली आठवण सांगत होते तुम्हाला, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला मी. आणि जसं माझ्या ध्यानात येईल ना तशा माझ्या पहिल्या आठवणी नक्कीच सांगणार तुम्हाला. आणि हा व्हिडिओ बरोबर आहे का चुकीचा आहे कसा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण की